नमस्कार. संध्या रानडे लिखित रत्नांकित पर्व या पुस्तकाचे पुढील भागाचे क्रमशः वाचन. पारशी तिथे सरशी. पूर्वज आणि त्यांचे असे वंशज टाटा घराण्याच्या रूपाने भारताला लाभले हे भारताचं आणि भारतीयांचंही भाग्यच म्हणायला हवं. स्वतःजवळची संपत्ती वृद्धिंगत करता करताच सचोटीने व्यवहार करणं, समाजाला उन्नतीकडे नेण्याचा प्रयत्न करणं, उत्कृष्टतेच लोकांना देणं, व्यवसायाच्या कक्षा विस्तारत नेऊन त्या थेट परदेशांपर्यंत पोहोचवणं आणि स्वतःच्या संपत्तीतला खूप मोठा भाग दानधर्माकडे वळवणं ही टाटा समूहाच्या व्यवसायाची पंचसूत्री होती आणि आज या घडीलाही ती कायम आहे. पारशी तिथे सरशी या वाक्यातली सत्यता फक्त भारतालाच नाही तर साऱ्या जगाला पटवून देणाऱ्या टाटा कुटुंबातल्या रतन टाटांनी या उद्योग समूहातली त्यांची वाटचाल सुरू असताना या पंचसूत्रांपैकी एकही सूत्राचे बोट कधी सोडलं नाही किंवा त्यातल्या एकाही सूत्राला कधी अनादर केला नाही. या उद्योग समूहाचा उंबरठा ओलांडून त्यात त्यांनी पाऊल टाकलं त्यावेळी टाटांचा व्यवसाय वृक्ष बहरलेलाच होता. त्यातलं एकही पान किंवा एकाही फुलाची कळी किंवा पाकळी झडू न देण्याची जबाबदारी पहिल्या दिवसापासूनच त्यांना महत्त्वाची वाटत आली. मात्र आवश्यकता भासली त्यावेळी त्या वृक्षांचे सडके वाळके कुरूप भाग काढून टाकून त्याचं सौंदर्य कायम राखण्याचा सदोदित प्रयत्नसुद्धा त्यांनी केला. रतन टाटांना जाणून घेण्यापूर्वी त्यांच्या पूर्वसुरींची आणि या उद्योग समूहाची वैशिष्ट्य, त्यांचा आरंभ आणि त्यांची वाटचाल या गोष्टी लक्षात घेणंही तितकंच उद्बोधक आहे. कारण या कुटुंबाचं कर्तृत्व, दातृत्व आणि भारतीय उद्योग जगतातलं त्यांचं नेतृत्व हे सारे भारताच्या आणि भारतीयांच्याही अभिमानाचे विषय आहेत. यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की यातल्या एकाही गोष्टीच्या संदर्भात या खानदानी कुटुंबाच्या औद्योगिक विश्वातल्या एकाही सदस्याने वायफळ वक्तृत्वात वेळ वाया न घालवता हाती घेतलेल्या प्रत्येक कामगिरीत अचाट आणि अफाट यश मिळवले. ज्या वेळी अपयश वाटेत आडवं आलं त्यावेळी आपलं मार्गक्रमण न थांबवता त्या अपयशाला वळसा घालून पुढे जात या कुटुंबातल्या उद्यमशील व्यक्तींनी यशाला कवेत घेतले. टाटांचा व्यवसाय हा एखाद्या विशाल आणि महाकाय वृक्षांसारखा आहे. याची पाळंमुळं खोलवर आणि दूरवर पसरली आहेत आणि यांच्या बहरलेल्या शाखा आकाशात भिडण्यासाठी उत्तुंग झेप घेत आहेत. उद्यमशीलता आणि दानशूर वृत्ती ही पारशी समाजाची दोन प्रमुख वैशिष्ट्य. भारतात वास्तव्याला असणाऱ्या अनेक पारशी कुटुंबाचं स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या भारताच्या जडणघडणीत मोलाचं योगदान आहे आणि टाटा कुटुंबाचा या योगदानात सिंहाचा वाटा आहे. दिगंत कीर्ती मिळवलेल्या टाटा कुटुंबाचा भारताला प्रगतीपथाकडे नेण्याचा प्रयत्न निश्चितच वाखाणावा लागेल. बदलत्या काळानुसार टाटांनी सुरू केलेल्या आणि समाजाला उपयुक्त ठरतील अशा प्रकारच्या अनेक कंपन्या आज भारतात कार्यरत आहेत. या कंपन्यांची स्थापना करण्याची दूरदृष्टी आजवर टाटा समूहाचं नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लाभली होती आणि ही परंपरा अजूनही पाळली जाते. भारतीय समाज मनाने त्यांच्या या दूरदृष्टीचा आणि आपल्या समाजबांधवांचा उत्कर्ष करण्याच्या त्यांच्या सखोल विचारसरणीचा अनुभव वरचेवर घेतलाय. टाटा समूहाची दूरदृष्टी बेताच्याच प्रगतीपुरती मर्यादित किंवा कोती कधीच नव्हती. त्यांनी त्यांच्या उद्योग विश्वाचा खूप मोठा कॅनव्हास त्यांच्या कल्पना आणि योजना साकार करण्यासाठी वापरला. त्यात हरतऱ्हेचे रंग भरले. टाटा समूहाच्या उद्योग क्षेत्राचं नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने असंख्य आणि विविध प्रकारची चित्रं त्यावर रेखाटली. कधी प्रचंड यशाने टाटा समूहाच्या गळ्यात सफलतेच्या यशाच्या माळा घातल्या तर कधी योजना फसल्यानंतर वेगळ्या पद्धतीचा विचार डोळ्यापुढे ठेवत त्यांनी दुसऱ्या एखाद्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. एका बाबतीत मात्र त्या सगळ्यांचंच एकमत होतं. टाटा समूह हार मानण्यासाठी जन्माला आलेला नाही. एक मार्ग बंद झाला तर तो दुसरा मार्ग शोधणं ताबडतोब सुरू करतो. अडचणींकडे फक्त अडथळे म्हणून बघायचं नाही तर दुसरं काही तरी भव्यदिव्य करण्याची ती संधी समजायची.
हा विचार पूर्ण समूहच करत असे. या सकारात्मक वृत्तीनेच टाटा समूह अंगोपांगी बहरला. यशाची फुलं आणि फळं त्याने समाजाच्या ओंजळीत हलकेच टाकली. कुठलाही बडेजाव त्यांनी मिरवला नाही किंवा आत्मस्तुतीची कुंडलं घालून अल्पसंतुष्टतेत ते कधी रमले नाहीत. त्यांच्या भाळी गर्वाचं गोंधन तर कधीही कुणीही पाहिलं नाही. म्हणूनच आज कुठल्याही क्षेत्रात ते मागे पडलेले नाहीत. माहिती तंत्रज्ञानाच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS पासून करमणूक क्षेत्रातल्या टाटा स्कायपर्यंत, लोखंडापासून लॅक्मे सौंदर्य प्रसाधनापर्यंत, विज्ञान क्षेत्रापासून समाजसेवेपर्यंत, केमिकल्सपासून वस्त्रोद्योगापर्यंत आणि विमानांपासून वैद्यकीय सेवेपर्यंतचा टाटांच्या विराट उद्योग जगताचा आलेख एवढा दिमाखदार झालाय तो त्यांच्या निर्गवी, नीतिमान आणि निर्लेप विचारसरणीमुळेच. या विचारसरणीवर लेप कसा चढला असेलच तर तो आहे फक्त समाजाला उन्नतीकडे नेण्याच्या ध्यासाचा. टाटा समूहाच्या उद्योगगंगेचा उगम 19व्या शतकात झाला आणि 21व्या शतकातही त्याची यशोगंगा दुथडी भरून आजही वाहते आहे. हिमालयाच्या कुशीत उगम पावलेल्या गंगा मातेच्या पुढच्या प्रवासातल्या विशाल पात्रासारखे. एवढा लांबलचक भूतकाळ आणि वर्तमानकाळ एखाद्या उद्योगाला निदान भारतात तरी क्वचितच लाभला असेल. समृद्ध इतिहास आणि त्याहूनही अधिक समृद्ध वर्तमानकाळ लाभलेल्या या समूहाचा भविष्यकाळ समृद्धीच्या सगळ्या सीमा ओलांडणाराही ठरू शकतो. धन्यवाद.